एक गंध, एक आठवण, सणांमध्ये, कहाण्यांमध्ये आणि आपल्या मनात. सोनचाफा परंपरा तुमच्या सोबत, तुमच्या हृदयाशी. कहाणी शुक्रवारची, देवीची. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत असे. तो दारिद्र्यानं फार पिडला होता. त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी गेली. आपल्या गरिबीचं गाणं गायलं. शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं. ती म्हणाली, बाई बाई, शुक्रवारचं व्रत कर. हे शुक्रवार तू श्रावणापासून धर. सारा दिवस उपास करावा. संध्याकाळी चवाष्णीला बोलवावं. तिचे पाय धुवावे. तिला हळद कुंकू द्यावं. तिची ओटी भरावी. साखर घालून दूध प्यायला द्यावं. भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी. त्यानंतर आपण जेवावं. याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं असं सांगितलं. ही घरी आली. देवाची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत करू लागली. त्याच गावात तिचा भाऊ राहत असे. तो एके दिवशी सहस्र भोजन घालू लागला. साऱ्या गावाला आमंत्रण केलं. बहिणीला काही बोलवलं नाही. ती गरीब. तिला बोलावलं तर लोक हसतील. पुढं दुसऱ्या दिवशी भावाकडे ब्राह्मणांचे थवेच्या थवे येत होते. पोटभर जेवित होते. बहिणीने विचार केला, आपलाच भाऊ सहस्त्र भोजन घालतो आहे. बोलावणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असा विचार केला. सोवळ नेसली. बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली. पुष्कळशी पानं मांडली होती. एका पानावर जाऊन बसली. शेजारच्या पानावर मुलांना बसवलं. सर्व पानं भरली. सारं वाढणं झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता तिच्या पानापाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. तिला हाक मारली, ताई ताई, तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दाग नाही, दागिना नाही. तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतात. यामुळे मी तुला काही बोलवलं नाही. आज तू जेवायला आलीस ती आलीस. आता उद्या येऊ नको असे सांगून पुढे गेला. ही आपली तशीच जेवली. हिरमुसलेलं तोंड केलं. मुलांना घेऊन घरी आली. दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली, आई आई, मामाकडे जेवायला चल ना. बहिणीनं विचार केला, कसाही झाला तरी आपला भाऊच आहे. बोलला म्हणून काय झालं. आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे. आजचा दिवस आपला बाहेर पडला असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली. तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला. तो खाली मान घालून ती बसली होती. भावानं तिला हाक मारली, ताई ताई, भिकारडी ती भिकारडीच. आणि सांगितलेलं ऐकत नाहीस. तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं. आज आपली आलीस पोरं घेऊन. तुला लाज कशी वाटत नाही. आज आलीस तर आलीस. उद्या आलीस तर हात धरून घालवून देईन. तिनं मुकाट्यानेही ऐकून घेतलं. जेवण उठून चालती झाली. पुन्हा तिसरे दिवशी जेवायला गेली. भावानं पाहिलं, हात धरून घालवून दिली. फार दुःखी झाली. देवाची प्रार्थना केली. सारा दिवस उपास काढला. देवीला तिची दया आली. दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवू लागली. असं करता करता वर्ष झालं. बाईचं दरिद्र गेलं. पुढे एक दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली. भावाला जेवायला बोलावलं. भाऊ मनात ओशाळता झाला. बहिणीला म्हणू लागला, ताई ताई, तू उद्या माझ्या घरी जेवायला ये. नाही म्हणू नकोस. घरी काही जेवू नको. उद्या तू आली नाहीस तर मी तुझ्या घरी काही येणार नाही. बहिणीनं बरं म्हटलं. भावाच्या मनातलं कारण जाणलं. दुसऱ्या दिवशी उठली. वेणीपणी केली. दागदागिने लायली. उंची पैठणी नेसली आणि भावाकडं जेवायला गेली. तो भाऊ वाट पाहतच होता. ताई आली तशी तिचा हात धरला. पाटावर बसवलं. पाय धुवायला ऊन पाणी दिलं. पाय पुसायला कापड दिलं. इतक्यात जेवायची पानं वाढली. ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं. भाऊ जेवायला बसला. ताईनं आपली शालजोडी काढून बसल्या पाठी ठेवली. भाऊ पाहू लागला. मनात कल्पना केली, शाल जोडीनं उकडत असेल म्हणून काढली असेल. नंतर ताई आपले दागिने काढू लागली. बसल्या पाठी ठेवू लागली. भावानं विचार केला, जड झाले असतील म्हणून काढत असेल. नंतर ताईनं भात कालवला. मोठासा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला. भाजी उचलून कुशीवर ठेवली. लाडू उचलून चिंचपेटीवर ठेवला. जिलेबी उचलून मोत्याच्या पेंड्यावर ठेवली.
भावानं विचारलं, ताई ताई हे काय करतेस? ती म्हणाली, दादा मी करते हेच बरोबर आहे. जिला तू जेवायला बोलवलंस तिला मी भरवते आहे. भावाला काहीही समजेना. त्यानं तिला पुन्हा विचारलं, अगं ताई तू आता जेव तरी. तिने सांगितलं, बाबा हे माझं जेवण नाही, हे या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण होतं ते मी सहस्र भोजनाच्या दिवशी जेवले. इतकं ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला. तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले. झाल्या अपराधाची क्षमा मागितली. बहिणीनं क्षमा केली. नंतर दोघेही जेवले. मनातील अढी काढून टाकली. दोघांनी देवीचे आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला. देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा आम्हाला करो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.